आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। शालिनी, तुम्ही काय झालं? काय झालं म्हणजे तुम्हाला काही माहितच नाही? हे बघा, एक कुमारी माता म्हणून समाजात वावरताना तुम्हाला कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागतात? तुमच्या लाडक्याचे प्रताप मणी आणि मिस्टर मणी, तुमचा स्वानंदी देसाई यांच्याशी काय संबंध आहे? म्हणजे त्यांच्या पोटात वाढत असलेलं मूल तुमचं आहे का? हे मूल जर तुमचं आहे तर खासदार सरपोतदारांना अजून एक वारस मिळेल का? बोला सर, बोला, काहीतरी उत्तर द्या। बघितलं, तुमच्या लाडक्या दिवट्याचे प्रताप। कुठल्याही ऐक्यू माहितीवर तुम्ही असे आरोप नाही लावू शकत आणि इथे येऊन तमाशा तर नाहीच करू शकत। किती वेळा तुम्हाला सांगितलंय हे असे गॉसिप चॅनल बघत जाऊ नका तुम्ही, आणि हे सांगण्यासाठी तुम्ही इथे आलात ऑफिस मध्ये या वेळेला? अशा वेळेला यायला लागलं कारण तुम्ही फोन उचलत नव्हता। अरे मी काम, ते महत्वाचं नाहीये, ही बातमी महत्वाची आहे। माझ्या सुजीतला डावलून तुम्ही त्या अनाथ मुलाला राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं, मी नको म्हणत असताना सुद्धा। आणि आता बघा या देवट्याने काय दिवे लावलेत ते। माझा सुजीत बेशिस्त, पार्ट्या करतो, मित्रमैत्रिणी यांच्यात रमलेला असतो म्हणून बेशिस्त वाटतो ना तुम्हाला? हे बघा, याने काय केलं, कोण कुठल्या मुलीला प्रेग्नंट केलं, हे असले धंदे करायला हॉस्टेलला जायचा वाटतं तो। मी तरी विचार करते याचं लेडीज हॉस्टेलला काय काम? हे असले धंदे करायला जायचा तो। शेवटी रस्त्यावरचं पोर ना, त्याच्यावर संस्कार रस्त्यावरचेच होणार। पायातली वाहन डोक्यावर घातली म्हणून मुकुट होत नाही। शालिनी बस बस, जा जा जा, तुम्ही जा, शेवटी मलाच गप्प करा। एवढा काय या मणीचा पुळका ना? तुझ्या आत्ताच्या वेळेला एक गोळी आहे ना, ती देते मी तुला। स्वानंदी, मुझे माफ करना, सॉरी। इकडे आधी ये, इकडे। काय झालं, का रडतीयेस? रडणं बंद कर आधी, आणि आता सांग काय झालंय? तेरे साथ इतना बड़ा हादसा हुआ और हम कुछ भी नहीं कर पाए। हम कार्तिकी को नहीं पहचान पाए। अगर हमें पहले ही पता होता कि उसके मन में क्या है तो ये एक्सीडेंट नहीं